एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत टेन्सेस। टेन्सेस असतात काय, टेन्सेस कशा प्रकारे तयार होतात हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सगळं शिकणार आहोत। तर चला माझ्या सोबत। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण आता क्लिअर करूयात की आपले टेन्सेस असतात काय। तर टेन्सेस असे रूल्स असतात इंग्लिश ग्रामरचे, जे की आपल्याला सांगत असतात की कोणतं काम केव्हा घडतंय हे टेन्सेस आपल्याला सांगत असतात। फॉर एक्झाम्पल, मी वाक्य घेतलं, मी तुम्हाला शिकवतो आहे। आता काम कशाचं चालू आहे 2 मिनिटं लिहून बघून घेऊ आपण एकदा, म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजता येईल। तर बघा, मी तुम्हाला शिकवतो आहे। तर आता इंग्लिशच्या रूल्सनी तर आपण टेन्सेसच्या रूल्सनी तर आपण याचं इंग्लिश वाक्य बनवून घेऊ। पण आता याच्यात बघा काय, मी तुम्हाला शिकवतो आहे। तर आता बघा, मी तुम्हाला शिकवतो आहे, काम कशाचं चालू आहे मित्रांनो? शिकवण्याचं। शिकवतो, तर काम कशाचं चालू आहे? आपलं शिकवण्याचं चालू आहे। ही गोष्ट तर आपली क्लिअर झाली। पण हिच्याहून आपल्याला काय समजलं की केव्हा घडतंय? तर आता घडतंय, हे एक आपल्याला समजतंय। पण हे टेन्सेस शिकल्याशिवाय आपल्याला एवढं क्लिअर नाही कळणार। तर बघा, आता समजा आता म्हणजे मी तुम्हाला शिकवतो आहे, याच्याहून आपलं काय क्लिअर झालं की हे तर आपलं प्रेझेंट, ही गोष्ट आता चालू आहे, एवढं आपलं आता क्लिअर झालेलं आहे। तर बघा, म्हणजे का मी म्हणू शकतो की टेन्सेस म्हणजे टाइम, कारण की टाइमच तर सांगत असतात ना टेन्सेस आपल्याला। काय सांगतात टेन्सेस आपल्याला? म्हणजे तर टाइम सांगतात। का टेन्सेस फक्त आपल्याला टाइमच सांगतात? तर नाही, काम कशाचं चालू आहे? तर शिकवण्याचं। म्हणजे टेन्सेस आपल्याला टाइम तर सांगतातच, पण त्यासोबत वर्क सुद्धा सांगत असतात। तर काय सांगतात टेन्सेस आपल्याला? अजून वर्क सुद्धा सांगत असतात। तर आता काय कशा करता वापरलं जातं टेन्सेस आपल्याला काय सांगतात, ही गोष्ट तर आपण क्लिअर केलेली आहे। तर आता आपण पुढे जाऊयात। तर मित्रांनो, आता आपल्याला टेन्सेस कशा प्रकारे टाइम आणि वर्क सांगतात ही गोष्ट आता आपण क्लिअर करूयात। तर बघा, आता टेन्सेस आपल्याला काय काय सांगतात ते टाइम आणि वर्क। आता टाइम किती प्रकारचा असू शकतो हा प्रश्न तर आता पडलाच असेल ना तुम्हाला। बघा, आता टाइम कशा प्रकारे पडू शकतो, जो टाइमच्या टाइप्स पडणार आहे त्याच टेन्सेसच्या सुद्धा पडणार आहे। तर टाइप्स ऑफ टेन्सेस, तर बघा, सर्वात पहिली जी टाइप्स असते ती असते जे की आता चालू आहे। समजा मी म्हणलं, मी तुम्हाला शिकवतो आहे, म्हणजे आता शिकवण्याची क्रिया केव्हा चालू आहे? तर आता चालू आहे। म्हणजे हा काय राहणार आहे? आपला प्रेझेंट टेन्स राहणार आहे। आणि दुसरी जी असते, जी की पहिलीला पहिले चांगल्या प्रकारे समजूयात, म्हणजे जी गोष्ट आता चालू आहे, तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात, ही गोष्ट केव्हा चालू आहे? तर आता चालू आहे। म्हणजे हा काय असणार आहे मित्रांनो आपला? तर प्रेझेंट टेन्स असणार आहे। आणि दुसरा जो असतो, जो की घडून गेलेला असतो मित्रांनो, म्हणजे समजा मी म्हणलं, मी तुम्हाला काल शिकवलं होतं, तर ही क्रिया काय आहे? घडून गेलेली, म्हणजे ती कालच घडून गेलेली आहे। म्हणजे हा काय असणार आहे? आपला पास्ट टेन्स असणार आहे। म्हणजेच याला काय म्हणत असतो मित्रांनो आपण? तर पास्ट टेन्स म्हणत असतो। बघा मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। तर पास्ट टेन्स, समजा मी म्हणलं की याच्या आधी, याच्या 5 मिनिटा आधीची गोष्ट सुद्धा पास्ट टेन्स असते का? तर पास्ट टेन्सच असणार आहे। बघा, आता प्रेझेंट टेन्सला मराठीतून म्हणतात वर्तमान काळ, पास्ट टेन्सला मराठीतून म्हणतात भूतकाळ। आणि आपला तिसरा जो राहतो, जो की येणारी, म्हणजे आता समजा मी म्हणलं, मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे,
तर मी तुम्हाला केव्हा शिकवणार आहे मित्रांनो? तर उद्या शिकवणार आहे. मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. म्हणजे हा काय एका प्रकारे येणारा काळ आहे. म्हणजे यालाच मी काय म्हणू शकतो, जो अजून घडलेला नाहीये तर तो येणार आहे, त्याला मी काय म्हणू शकतो मित्रांनो? तर फ्युचर टेन्स. म्हणजे आता तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की टेन्सेसच्या टाइप्स किती असतात, तर टेन्सेसच्या टोटल 3 टाइप्स असतात. तर बघा आता ही गोष्ट आपली क्लिअर झाली. म्हणजे टेन्सेस अशा प्रकारे टाइम पण आपल्याला सांगत असतात. आता वर्क सुद्धा कशा प्रकारे असतात. आता बघा सर्वात पहिली जी असते, जी की सुरू पण नसते आणि अपूर्ण पण नसते, तिला आपण म्हणतो इंडेफिनिट. इंडेफिनिट कधी ऐकल्यासारखा वाटतोय? हो, डेफिनेट तर ऐकलाच असेल ना. डेफिनेट म्हणजे काय मित्रांनो? तर निश्चित. डेफिनेट म्हणजे निश्चित. आणि इंडेफिनेट त्याचा उलटा. म्हणजे डेफिनेट म्हणजे निश्चित आणि इंडेफिनेट म्हणजेच अनिश्चित. म्हणजे आता याच्यात वेळ निश्चित नसणार. म्हणजे बघा आता अनिश्चित म्हणजे जे निश्चित नाहीये त्याला आपण काय म्हणतो? तर अनिश्चित म्हणत असतो. बघा मित्रांनो आता इंडेफिनेट म्हणजे याच्यात काम चालू आहे का काम घडून गेलेलं आहे हेच आपल्याला कळणार नाही, तर याला काय म्हणू आपण? इंडेफिनेट. नंतर जो राहतो जो की काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेला आहे. मी तुम्हाला इंग्लिश शिकवतो आहे पण माझं शिकवणं पूर्ण झालेलं आहे का? तर नाही. तर म्हणजेच याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो? तर कंटिन्यूअस म्हणतो. म्हणजेच असतो आपला कंटिन्यूअस. तर बघा आता पुढे कंटिन्यूअस. आणि तिसरा जो राहतो जो की पूर्ण झालेला आहे. समजा मी म्हणलं मी तुम्हाला इंग्लिश शिकवलेलं आहे, तर याच्यात काय झालेलं आहे? काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच हा जो राहतो तो राहतो आपला परफेक्ट. आणि पुढचं जे असतं आपलं जो असतो केव्हापासून चालत चालत येतोय आणि आता पूर्ण होतोय, हे आपल्याला टेन्सेस शिकताना समजायचंच आहे. तर तो असतो परफेक्ट कंटिन्यूअस. तर बघा आता वर्कच्या किती टाइप्स पाडल्यात? म्हणजे आपण 4 टाइप्स पाडल्यात. बघा सर्वांनी आता नोट डाऊन करून घ्यायचंय आणि सर्वात पहिले तर तुम्ही आता लिहून घ्यायचंय. म्हणजे आता हे लिहून घेतलं म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. तर बघा मी नुसतं तुम्हाला पुढचं जे जे आपण शिकवणार आहे ते समजाय करता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो कोणकोणते 3 टेन्स होते ते आपले? तर बघा एक होता आपला प्रेझेंट टेन्स जो की आता चालू आहे, आणि दुसरा होता पास्ट टेन्स जो की घडून गेलेला आहे, आणि तिसरा होता फ्युचर टेन्स जो की येणार. तर बघा मित्रांनो हे होते आपले टेन्सेसच्या टाइमच्या टाइप्स पाडलेले होते. म्हणजेच या काय आता टेन्सेसच्या टाइप्स आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं टेन्सेसच्या किती टाइप्स असतात तर तुम्हाला आता काय सांगायचंय? एक असतो प्रेझेंट टेन्स, एक असतो पास्ट टेन्स आणि एक असतो फ्युचर टेन्स. एवढंच तर तुम्हाला सांगायचंय ना. आणि प्रत्येकामध्ये असलेली एक एक टाइप्स असते ते मी तुम्हाला सांगतो, जी की आपण वर्क मध्ये पाहिली होती. तर एक कोणती होती आपली? इंडेफिनिट. नंतर दुसरी होती कंटिन्यूअस, तिसरी होती परफेक्ट आणि चौथी होती परफेक्ट कंटिन्यूअस. बघा कंटिन्यूअसची स्पेलिंग इथे लिहून दिलेली आहे. तर बघा आता सर्वात पहिली कोणता होता? प्रेझेंट
इंडेफिनिट, नंतर होता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याच्यात ज्या टाइप्स आले आहेत त्याच याच्यात येणार आहे का? तर बिलकुल तसंच होणार आहे मित्रांनो. तर बघा आता प्रेझेंट इंडेफिनिट आहे तरी ते येईल पास्ट इंडेफिनिट, आणि नंतर काय येईल मित्रांनो? पास्ट कंटिन्युअस. याच्यात पण तेच येणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि आता याच्यात ज्या टाइप्स आले आहेत त्याच फ्युचर मध्ये येणार आहे. तर तिघांमध्ये एकच टाइप्स येतात मित्रांनो या वर्कच्या. तर बघा जसं की फ्युचर इंडेफिनिट, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. बघा आता तुम्ही सगळं लिहून काढायचंय, फक्त आता कशा प्रकारे लिहायचंय. तर बघा आता प्रेझेंट टेन्स आहे तर मी इथे लिहिल प्रेझेंट. नंतर आता काय करायचंय? प्रेझेंट लिहिलं, नंतर आता इथलं इंडेफिनिट, प्रेझेंट इंडेफिनिट, पुढे लिहायचं टेन्स. म्हणजे पहिली टाइप्स काय झाली? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. अशा प्रकारे तुम्हाला एक एक टाइप्स नोट करायची. पुढची काय करेल मी? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे आपण हे नोट डाऊन करणार आहे. ओके, तर बघा आता आपण प्रेझेंट टेन्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात पहिली टाइप्स आहे आपली ती आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचा इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स सुरू करण्याच्या आधी तुम्हाला हे शिकावं लागेल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता यस म्हणजे सब्जेक्ट, वी म्हणजे वर्ब, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. तर बघा फॉर एक्झाम्पल, समजा आता एक्झाम्पल घेऊ आपण, पहिले आपण हे समजून घेऊ. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता कर्ता म्हणजे जो करणारा असतो त्याला म्हणतात कर्ता. क्रियापद म्हणजे जी क्रिया होते, कशाची क्रिया असेल, समजा खेळण्याची असेल, रडण्याची असेल, हसण्याची असेल, हिला आपण काय म्हणत असतो मित्रांनो? क्रियापद. नंतर कर्म जे असतं जे की काम चालू आहे, काम म्हणजे क्रिकेटचं काम असेल किंवा कशाचंही काम असेल तरी ते काय असतं? आपलं कर्म असतं. तर बघा समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, सचिन क्रिकेट खेळतो. तर बघा मित्रांनो सचिन कोण आहे? क्रिकेट कोण खेळतंय? सचिन. म्हणजे खेळण्याची क्रिया कोण करतंय? सचिन करतोय. म्हणून आता सचिन जो आहे तो पण झाला कर्ता. कर्ता कधी आहे ना? पहिल्याच नंबरला कर्ता वापरला जाणार आहे. तर सचिन, सचिन आता सचिनच पहिलाच येईल सचिन. आता पहिला घेतला, मग आपण काय करू मित्रांनो? दुसरा सोडला आणि तिसरा घेतला सचिन. नंतर खेळतोला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण? प्ले. म्हणून इथे घेतलं प्ले. नंतर क्रिकेट, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? क्रिकेट. म्हणजे काय झालं मित्रांनो? आपलं सचिन प्ले क्रिकेट. तर बघा आता करणारा कोण आहे? सचिन. म्हणून इथे लिहिलं सब्जेक्ट, कारण की सचिन कोण आहे? आपला कर्ता आहे. प्लस प्ले, खेळण्याची क्रिया होते. तर आता क्रिया जी होते तिला आपण काय म्हणतो? वर्ब. वर्बचा नुसता व्ही लिहिला. नंतर क्रिकेट, काम कशाचं होतंय? म्हणजे काम काय चालू आहे? क्रिकेट खेळण्याचं. म्हणून इथे लिहिलं ऑब्जेक्ट. पण मराठीतून असं नाही होणार, तर मराठीतून सब्जेक्ट पहिलाच प्लस दुसरा आता वर्ब नाही येणार मराठीत,
कारण की मराठीत काय काम दुसरं आलेलं आहे, म्हणजे जे काम चालू आहे ते दुसरं आलेलं आहे, म्हणून ऑब्जेक्ट दुसरं येणार आहे मराठीतून प्लस वर. अशा प्रकारे मराठीतून होणार आहे आणि असं इंग्लिश मधून होणार आहे. ओके, आता हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. कोणताही टेन्स ओळखताना तुम्हाला या सगळ्याची गरज पडणार आहे. ओके, तर आता प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता बघा, आता आपला सुरू झालेला आहे इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स. इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स म्हणलं तरी चालेल आणि जर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणलं तरी सुद्धा चालेल. तर बघा मित्रांनो, आता समजा आता याचा फॉर्म्युला बघूयात आपण. सब्जेक्ट प्लस V1 प्लस यस ES प्लस ऑब्जेक्ट. बघा याचा फॉर्म्युला आहे. तर बघा, हा समजाय करता सिंग्युलर प्लुरल बऱ्याच जणांना माहिती असेल तरी मी सांगून देतो एकदा. आता सिंग्युलर याला इंग्लिश मधून काय म्हणता, सॉरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी याच्यात घेतलं बॉय. तर आता बॉय जर आलो तर प्लुरल मध्ये काय येणार आहे, बॉयज येणार आहे, म्हणजे फक्त याच्यात यसचा वापर केला जाणार आहे. नंतर समजा मी घेतलं गर्ल, तर आता प्लुरल मध्ये काय येणार आहे, गर्ल्स येणार आहे, म्हणजे यसचा वापर. नंतर ग्लास घेतलं तर मग याच्यात तर आता पहिलेच यस आलेला आहे, मग आता याच्यात काय करावं लागेल, तर यस ग्लास असं लिहून घेऊ आपण पहिले. नंतर आता असं जर आलेलं आहे तर ईचा वापर करून यस वापरायचा परत, म्हणजे आता झालं ग्लासेस. म्हणजे प्लुरल मध्ये एक सोडून अनेक येणार आहे, म्हणजेच ते एकवचन अनेकवचन होणार आहे, म्हणजेच ते सिंग्युलर प्लुरल होणार आहे. तर बघा, आता आपण फॉर्म्युला समजूयात. सब्जेक्ट प्लस वर्ब 1. बघा, आता सब्जेक्ट म्हणजे काय, करता. करता तर येणारच आहे प्रत्येक याच्यामध्ये, जर करणारा नसला तर काम कसं काय होणार आहे. तर बघा, V1 म्हणजे वर्ब पहिलं, क्रियापद पहिलं वापरून प्लस यस ES. आता आपण यस आणि ES चा वापर कशात करत होतो, प्लुरल मध्ये बघा यस ES चा वापर केलेला आहे. पण आता आपल्याला प्लुरल मध्ये यस ES चा वापर नाही करायचा आहे, तर सिंग्युलर मध्ये यस ES चा वापर करायचा आहे. ओके, एवढं तुमचं क्लिअर झालं. नंतर आपल्याला कर्म वापरायचंय. बघा, आता एकदम चांगल्या प्रकारे आपण समजूयात. तर बघा मित्रांनो, आता समजा मी घेतलं मी क्रिकेट. तर बघा, आता मी क्रिकेट खेळतो. तर आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतला आय. आता आपण काय करत होतो, करता घेतल्यावर डायरेक्ट क्रियापद घेत होतो, म्हणजे आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा आय लागला म्हणजे खेळतोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, प्ले. नंतर आता क्रिकेट, क्रिकेटला इंग्लिश मधून म्हणतात क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. अशा प्रकारचा सेंटेन्स एक याच्यात आला. अजून काय येईल, समजा मी इंग्रजी शिकवतो. आय पहिला घेतला, मीला इंग्लिश मधून आय म्हणतो, पहिला घेतला शेवटचा घेऊ. आता शिकवतो याला इंग्लिश मधून टीचिंग नाही म्हणायचं, कारण की काम चालू आहे का काम बंद आहे का काम संपलेलं आहे हेच याच्यात समजत नाही, म्हणून शिकवतोला आपण इंग्लिश मधून म्हणलं टीच. म्हणजे झालं आय टीच इंग्लिश. अशा प्रकारे याला आपलं मीला इंग्लिश मधून आय,
नंतर शिकवतोला टीच, इंग्रजीला इंग्लिश. अशा प्रकारे हा सेंटेन्स आपला तयार झाला. वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत ते याच्यात येणार. म्हणजे याच्यात हेच समजणार नाहीये की काम पूर्ण झालंय का काम राहिलेलं आहे, हेच याच्यात समजणार नाहीये. म्हणजे हे काय असणार आहे मित्रांनो, आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स तुम्ही याला म्हणू शकता. तर हे आपलं आता क्लिअर झालेलं आहे. म्हणजे आता याच्यात काम चालू आहे का बंद झालेलं आहे का पूर्ण झालेलं आहे हेच समजत नाही. नुसतं याच्यात म्हणलं आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, म्हणजे त्याचा अर्थ तर असाच होईल की मी रोज क्रिकेट खेळतो. अशा प्रकारे येणारे म्हणजेच हा इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स असणार. आता पुढचा जो आहे आपला तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर बघा मित्रांनो, आता आपला जो लागलेला आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आता हा काळ चालू आहे पण अपूर्ण राहिलेला आहे, त्याला आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच चालू अपूर्ण वर्तमान काळ. तर बघा, तर याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट हा याचा फॉर्म्युला आहे. सॉरी, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा एवढा त्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. तर फॉर्म्युला तर कामातच पडतो. तर बघा, सब्जेक्ट म्हणजे करणारा, एम इज आर, या तिघांपैकी एक जरी सेंटेन्स मध्ये असला तरी तो काय राहणार आहे मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तो राहणार आहे. तर बघा मित्रांनो, पुढे आता आयएनजी केव्हा वापरायचा आहे, व्ही प्लस म्हणजे क्रियापद वापरल्यानंतर आयएनजी सुद्धा वापरायचं आहे. बघा आता प्ले, समजा माझं खेळणं आता पूर्ण झालेलं नाही तर मी काय करेल, याच्या पुढे आय एन जी लावेल, म्हणजे खेळणं पूर्ण झालेलं नसलं तर. समजा मी म्हणलं टीच, शिकवणे, तर माझं जर शिकवणं पूर्ण झालेलं नाही तर मी याच्या पुढे आयएनजी लावेल, म्हणजे काय झालं, टीचिंग. म्हणजेच आता शिकवणं पूर्ण झालेलं नसलं, काम पूर्ण झालेलं नसलं तर या आयएनजी चा वापर केला जातो. एवढं आपलं झालं. नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. अशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरला जाणार. तर बघा, समजा आता मी म्हणलं याच्यात मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता बघा, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात तर आय, म्हणून मी इथे घेतला आय. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणू तर एम, आय एम. आता आपण काय केलं, आय एम एवढं झालं, मी आय एवढं आपण कंप्लीट केलं. आता हे झालं, हे झालं. आता इकडून असं उलट यावं लागतं. नंतर आय एम, नंतर वाचतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो रीड. मी वर्तमानपत्र वाचत आहे पण वाचणं पूर्ण झालंय का तर नाही, तर आपण काय करू, इथे आय एन जी याचा वापर करू, आय एम रीडिंग. नंतर आता वाक्य सिंग्युलर आहे म्हणून इथे घेतला अ. नंतर वर्तमानपत्र, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो न्यूजपेपर. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. आता याच्यात काय कळलं आपल्याला, आय, या तिघांपैकी आपला काय आला, एम इथे आला. म्हणजे याच्यावरून आपलं प्रूफ झालं की सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधला आहे, एम आला म्हणजे. नंतर रीडिंग, आयएनजी लागला म्हणजे काम अपूर्ण आहे. नंतर अ न्यूजपेपर, आयएनजी लागला म्हणजे काम अपूर्ण आहे, म्हणजे कशाचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. समजा मी म्हणलं माय फादर
is reading a न्यूजपेपर. बघा मित्रांनो, आता माय फादर इज रीडिंग द न्यूजपेपर. तर आता माय फादर एवढं आलं, नंतर याच्यातला काय आला, आता इज आला. आता इज मुळे आपण ओळखू शकतोय की हा सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधला आहे. हा इज इथे आलाय ना, कारण माय फादर इज. नंतर आता रीडचं रीडिंग केलंय म्हणजेच आयएनजी चा वापर झालेला आहे. म्हणजेच त्याच्यावरूनही आपलं प्रूफ झालं की हा सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधला आहे. अशा प्रकारे काही 2-3 सेंटेन्स 2-3 वर्ड्सहून आपल्याला ओळखता येतं की हा सेंटेन्स कशातला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधला आहे. तर आता आपण सुरू करूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याला आपण आता सुरुवात करूयात. तर चला पुढे जाऊयात. तर मित्रांनो, आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारचा याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता हा फॉर्म्युला कसा आहे, सब्जेक्ट करता तर याच्यात येणारच आहे. नंतर हॅव. आता हॅव वापरला जातो आहे करता. आहे करता तर आपण एम वापरत होतो, इज वापरत होतो. पण आता पूर्ण जर झालेलं असेल तर याच्यात आहे ना हॅव वापरायचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. नंतर हॅज पण वापरला जाऊ शकतो. दोघही येणार म्हणजे दोघांपैकी एक याच्यात येणार. नंतर V3 क्रियापद तिसरं वापरून कर्म वापरायचं आहे ऑब्जेक्ट. तर आता याच्यात समजा मी सेंटेन्स घेतला, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आय म्हणून मी ते घेतला आय. आय लागला म्हणजे आहे, काम पूर्ण झालेलं आहे आणि हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आहे म्हणून मी म्हणलं इथे हॅव. आय करता म्हणूनच आपण इथे काय घेतला, हॅव. आय हॅव. एवढं झालं. नंतर आता एवढं आलं. नंतर आता केलेला याला घ्यायचाच नाही. नंतर आता पूर्ण याला घ्यायचा. आय हॅव पूर्णला इंग्लिश मधून म्हणतात कंप्लीट. नंतर आता इथून गेले, परत गृहपाठ सोडला, नंतर माझा याला घेतला. माझाला इंग्लिश मधून म्हणलं माय. नंतर गृहपाठ याला घेतला गृहपाठ. तर गृहपाठला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण, होमवर्क. आय हॅव कंप्लीट माय होमवर्क. म्हणजे आता याच्यात पूर्ण काम पूर्ण केलेलेच येणार. तर बघा आता आय हॅव लागला म्हणजे आपण ओळखू शकलो की या प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधला सेंटेन्स आहे. नंतर कंप्लीट पूर्ण झालेलं आहे आणि नंतर माय होमवर्क. अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे. समजा मी म्हणलं माझं इंग्लिश शिकवणं पूर्ण झालेलं आहे, तर आता हे पण तर पूर्ण झालेलं आहे म्हणजे येईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. म्हणजे याच्यात सगळे काम पूर्ण झालेलेच येणार. तर बघा आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट टेन्स मधला शेवटचा याला आपण आता सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता जो पुढचा टेन्स आहे परफेक्ट टेन्स मधला तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा आपला आता सुरू झालेला आहे. तर बघा मित्रांनो, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण.
तर बघा याचं सूत्र काय, आता याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव, हॅव नंतर हॅज प्लस बीन प्लस वी प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, हा याचा फॉर्म्युला आहे. तर सगळ्यांचे फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजे. तर समजा मित्रांनो मी याच्यात सेंटेन्स घेतला, सचिन 1990 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे. तर बघा मित्रांनो सचिन has been playing cricket. Sachin has been playing cricket since 1990. तर बघा मित्रांनो आता सचिन 1990 पासून क्रिकेट खेळत येतोय आणि अजूनही त्यांनी सोडलं, म्हणजेच 1990 आणि आता काय चालू आहे 2025, म्हणजे तो केव्हापासून ते काम करत येतोय, म्हणजे जे काम केव्हापासून चालू आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, कंटिन्युअस टेन्स असं आपण त्याला म्हणणार आहे. समजा आता मी म्हणलं मी 2 वर्षांपासून इंग्लिश शिकवत येत आहे, म्हणजे आता 2023 पासून मी इंग्लिश शिकवत येतोय, आता लागलेलं आहे 2025, म्हणजे हे काम काय केव्हापासून घडत येतंय, म्हणजे आता असणार आहे माझा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा मित्रांनो आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. तर आता प्रेझेंट टेन्स आता आपला कंप्लीट झालेला आहे, पण जो पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स बाकी आहे त्याला आपण पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. तर बघा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, अशाच इंग्लिशच्या व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.